इव्हनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्हालाही माहिती आहे हा थंडीचा महिना आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे गरम गरम म्हणजे सूप, चिकन सूप, चायनीज सूप, खूप वेगवेगळे प्रकारचे सूप वगैरे पितो आणि थंडीच्या महिन्यामध्ये आपण शेकोटी वगैरे पेटवतो। जर आपण गावाला असू तर आपण नक्की शेकोटी वगैरे पेटवतो आणि प्लस शेकोटी वगैरे पेटवून छान मस्त आपण गरम गरम चहा पितो। सेम तसंच आणि थंडीच्या महिन्यामध्ये जर आपण पोपटीच नाही केली तर मग काहीच नाही केलं असं समजायचं। तर आज आपण करणार आहोत चिकन पोपटी। तर मी तुम्हाला सांगेल की चिकन पोपटी ही म्हणजे रायगड साईडला खूप फेमस आहे ही आणि थंडीच्या महिन्यामध्ये चिकन पोपटी ही आवर्जून केली जाते आणि गावाकडे मी तुम्हाला सांगते की चिकन पोपटी कसे करतात। एक मडका घेतात त्याच्यामध्ये भांबुर्डीचा पाला टाकतात वगैरे आणि त्याच्यानंतर मध्ये चिकन मॅग्नेट वगैरे सगळं करून वगैरे आणि मग ते जो मडका असतो तो असा उपडा ठेवतात आणि मग त्याच्यावरती असे गोल 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 अशी लाकडं ठेवतात आणि प्लस वरती गवत वगैरे ठेवतात आणि पेटून देतात आणि सगळेजण छान असे त्या शेकोटीच्या गोल गोल बसलेले असतात, छान मस्त अशी गरम गरम वाफ घेत असतात। थंडीच्या महिन्यामध्ये रात्री म्हणजे रात्री ते शेकोटी पेटवतात आणि ते शेकोटी सगळे विजून वगैरे झाली की ना तो गवत वगैरे सगळं साईडला करतात वगैरे आणि जो मडका असतो जो मध्ये ठेवलेला असतो तो काढतात आणि मग त्यातून भांबुर्डीचा पाला आधी साईडला काढतात आणि मग त्यामध्ये चिकन पोपटी, त्याच्यामध्ये मडक्यामध्ये जे जे काही ॲड केलेलं आहे चिकन, अंडी, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, त्या सगळ्या एका परातीमध्ये ॲड केल्या जातात आणि सगळेजण छान मस्त मध्ये परात असते, साईडला सगळेजण बसलेले असतात आणि छान मस्त चिकन पोपटीचा आस्वाद घेत असतात। तर मी पण खूप एक्सायटेड आहे आणि माझ्या जोडीला खूप जण एक्सायटेड आहेत आज चिकन पोपटी खाण्यासाठी। पण मी राहते कल्याणला आणि तुम्हालाही माहिती आहे की म्हणजे गावाकडे आपण इझिली आपण शेकोटी पेटवू शकतो, पण तसे आपण शहरामध्ये शेकोटी पेटवू शकत नाही। तर ही जी चिकन पोपटी आहे मी कुकरमध्ये करणार आहे आणि फर्स्ट टाइम करणार आहे, पहिल्यांदाच मी कुकरमध्ये चिकन पोपटी करणार आहे आणि चिकन पोपटी करण्यासाठी भांबुर्डीचा पाला लागतो। आता इथे कल्याणमध्ये कसला आला आहे भांबुर्डीचा पाला? भांबुर्डीचा पाला मिळू शकतो, पण कुठे माहिती आहे कल्याणमध्ये ना ठिकठिकाणी ना असे गाव आहेत तिथेच मिळू शकतो हा, पण तिथे ओळखीचं कोणतरी असलं पाहिजे। आता त्या गावामध्ये आपलं कुठलं हो म्हणजे माझं तरी ओळखीचं कोणीही नाही आहे तिथे, असं आहे। आणि आता ना कल्याणमध्ये जिथे छोटी छोटी गावं होती ना तिथे सुद्धा आता मोठे मोठे टॉवर झाले, त्याच्यामुळे भांबुर्डीचा पाला भेटणं खूप मुश्किल आहे। तर मी भांबुर्डीचा पाला न वापरता घरातल्या घरामध्ये आणि ते सुद्धा कुकरमध्ये अगदी सिंपल अशा पद्धतीने भांबुर्डीचा पाला न वापरता मी कुकरमध्ये चिकन पोपटी करणार आहे। तर आता आपण पटापट किचनमध्ये जाऊया आणि चिकन पोपटी करायला सुरुवात करूया आणि मी तर खूप एक्सायटेड आहे आणि माझ्या जोडीला अजून खूप जण एक्सायटेड आहेत, आज ते सुद्धा चिकन पोपटी खाणार आहेत। तर ते कोण आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेल, पण आधी आपण किचनमध्ये जाऊया आणि पटापट चिकन पोपटी करायला सुरुवात करूया, ते सुद्धा कुकरमध्ये। आणि मी तुम्हाला सांगेल की मी फर्स्ट टाइम करते। पटापट जाऊया किचनमध्ये आणि करायला सुरुवात करूया। तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी चिकन पोपटी करण्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी 1 किलो हा चिकन घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की चिकन पोपटी करण्यासाठी बोनलेस चिकन किंवा एकदम सॉफ्ट असं आपल्याला चिकन अजिबात घ्यायचं नाही आहे। तर जसं आपण चिकन शॉपमध्ये असं नॉर्मल चिकन घेतो म्हणजे हाडं आणि मांस, तसंच सेम असं आपल्याला चिकन घ्यायचं आहे। इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे मी
2 चमचे आगरी शाही मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी 2 मॅगी क्यूब घेतलेले आहेत आणि इथे मी आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे मी वारणा दही घेतलेला आहे आणि इथे मी हे मसाले यूज करणार आहे. तर इथे हा जो चिकन आहे तर चिकन मी सर्वप्रथम 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मी इथे बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला हळद ॲड करायची आहे, गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर बिर्याणी मसालासुद्धा आगरी शाही मसाला इथे आपल्याला ॲड करायचा आहे. आता इथे मसाला ॲड केल्यानंतर आपण इथे यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत आणि इथे मी मॅगी क्यूबसुद्धा ॲड करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण चिकन पोपटीसाठी चिकन मॅगिनेट करतो तेव्हा तुम्ही जे तुमचे घरातले मसाले आहेत तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकतात. आणि इथे मी मॅगी क्यूबचासुद्धा वापर करणार आहे. ही जी मॅगी क्यूब आहे ही शक्यतो राईससाठी यूज करतात. तर तरीसुद्धा मी ते चिकनमध्ये ही मॅगी क्यूब वापरलेली आहे, कारण या मॅगी क्यूबमुळे या चिकनला खूप छान मस्त अशी टेस्ट येणार आहे, म्हणून मी इथे मॅगी क्यूब वापरलेली आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं हे नेहमी लक्षात ठेवा. मी वरतून अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आता इथे आपल्याला हा दही ॲड करायचा आहे. इथे मी वारणा दही ॲड करणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दहीसुद्धा ॲड करताना घट्ट दह्याचा वापर करा आणि आंबट दही अजिबात घेऊ नका. आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे, ताज्या दह्याचा तुम्ही वापर करा. आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स आणि मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की चिकन पोपटी करण्यासाठी तुम्ही अगदी घरातले मसाले वापरू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की चिकन पोपटी करण्यासाठी तुम्ही इथे चिकन 65 मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही ॲड करू शकतात. आता मी हे सगळं व्यवस्थित मॅगिनेट करून घेतलेलं आहे. आता मी हे झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल की चिकन पोपटीसाठी मी 1 दिवस अगोदरच चिकन मॅगिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, कारण जे मसाले आहेत ते सगळे चिकनमध्ये छान अशा पद्धतीने मुरले गेले पाहिजेत. आता तुम्ही इथे बघा की मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत. तर मी काल रात्री चिकन मॅगिनेट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता की साईडला मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धा किलो. त्यानंतर मी इथे वालपापडी घेतलेली आहे अर्धा किलो. त्यानंतर इथे मी 2 मोठे बटाटे, त्यानंतर इथे मी रताळीसुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर मी 2 कणसं घेतलेली आहेत आणि त्याचे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी इथे 5 अंडीसुद्धा घेतलेली आहेत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता मी खरं म्हणजे पोपटी करणार म्हणजे पोपटी खाण्यासाठी खरं म्हणजे ना पोपटी ही सगळ्यांनी मिळून ही पोपटी खायची असते. म्हणजे पोपटीमध्ये ठेवायची आणि सगळे असे गोल गोल बसतात आणि पोपटी खातात. आता आणि म्हणून मी यासाठी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की पोपटी करण्यासाठी मी कुठला पाला वापरणार आहे. आता माझ्याकडे भांबुर्डीचा पाला नाही आहे आणि भेटणारही नाही मला, कारण मी कल्याणमध्ये राहते. भांबुर्डीचा पाला हा फक्त गावा साईडला भेटतो. तर आता भांबुर्डीच्या पाल्याचा वापर न करता तुम्ही इथे बघू शकता की मी कुठला पाला घेतलेला आहे. हा आहे हरभऱ्याचा पाला. हरभरा असतो त्याचा पाला आहे. आणि त्याचबरोबर मी इथे केळीच्या पानांचा वापर केलेला आहे. आणि आपली जी कणसं आहे तर जे कणसाचं जे वरचं जे कवर आहे तर मी त्याचाही वापर केलेला आहे. आणि प्लस कणसामध्ये जे गोल्डन कलरचा जो धागा असतो तर तो धागा आहे त्या धाग्याचासुद्धा वापर करणार आहे. धागा म्हणजे बघा अगदी केसासारखा नाजूक असा गोल्डन कलर असतो, त्याचाही मी वापर करणार आहे. आता ह्या सगळ्या भाज्या मॅगिनेट करून
सॉरी, या सगळ्या भाज्या मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि चिकन पोपटी करण्यासाठी तुम्ही ज्याही भाज्या वापरतात त्या सर्वप्रथम आधी स्वच्छ धुवून घ्या. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपल्याला वालपापडी, त्यानंतर तुरीच्या शेंगा ॲड करायच्या आहेत. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. इथे मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी 2 चमचे मसाला ॲड केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगेल की यामध्ये ना थोडं ना मिठाचं प्रमाण जास्त ठेवतात, कारण मिठामुळेच पाणी सुटतं. म्हणून इथे मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं, नको ज्ञानेश, मीठ ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे मसाला ॲड केलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे दुसरा बाउल घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये सुद्धा इथे आपल्याला बटाटा रताळा ॲड करायचा आहे. त्यानंतर स्वीट कॉर्न ॲड करायचे आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर इथे सुद्धा मी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे मसाला ॲड केलेला आहे. पण एवढंच सांगेल मी तुम्हाला की आता कसं ना हा बाउल थोडा छोटा पडतो, म्हणून मी थोडं भाज्या डिवाईड करून थोडं थोडं मीठ ॲड करून थोडा थोडा मसाला ॲड करून हे सगळं व्यवस्थित मी अशा पद्धतीने मी हे मॅगिनेट म्हणजे व्यवस्थित मीठ आणि मसाला लावून घेतलेलं आहे. आणि पोपटी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता, तुम्हाला ज्या आवडतात त्या. तर मी इथे बटाटा, रताळा आणि स्वीट कॉर्नसुद्धा घेतलेला आहे. आणि या पोपटीमध्ये तर तुरीच्या आणि वाळच्या शेंगा आवर्जून असतातच असतात. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे पोपटीसाठी आपलं हे सगळं साहित्य तयार झालेलं आहे. तर पोपटी करण्यासाठी मी इथे 6.5 लिटरचा कुकर घेतलेला आहे. कारण इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि जवळजवळ शेंगा आणि खूप काही भाज्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. त्यामुळे इथे मी 6.5 लिटरचा कुकर घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे 6.5 लिटरचा कुकर घेतलेला आहे. आणि पोपटी करण्यासाठी आपल्याला असा मोठा कुकर घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, असा हा मोठा कुकरसुद्धा खूप म्हणजे कमीच पडतो. तर इथे पोपटी करण्यासाठी मी 2 कुकर वापरणार आहे, कारण एकाच कुकरमध्ये पोपटी नाही होणार. म्हणून मी इथे 2 कुकरमध्ये पोपटी करणार आहे. तर या कुकरच्या बुडाशी आपल्याला अशा पद्धतीने ही जी कंस असतात त्या कंसाचा जो वरचा कवर असतो किंवा ते वरचे पापुद्र असतं ते ते ॲड करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की जी कंस असतात कंस असतं त्या कंसामध्ये असा गोल्डन कलरचा असा एकदम सॉफ्ट असा धागा असतो. तर मी त्या धाग्याचासुद्धा वापर केलेला आहे, त्याचासुद्धा यूज केलेला आहे. पुन्हा त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हे जे कंसाचे जे वरचं कवर आहे ते ॲड करायचं आहे. मी माझ्या भाषेमध्ये याला कवर बोलते, नक्की याला काय बोलतात जे काय असेल ते. तर आता इथे मी हा हरभऱ्याचा पाला आहे. तर आपण हा हरभऱ्याचा पाला याच्या म्हणजे यावरती छान असं पसरवून ॲड करतो आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की पोपटी करण्यासाठी म्हणजे गावाकडे असेल तर गावाकडे भांबरुटीचा पाला हा खूप चांगलाच असतो आणि तो खूप आयुर्वेदिक असतो. पण आता मी कल्याणला राहते, त्याच्यामुळे मला भांबरुटीचा पाला भेटणं इम्पॉसिबल आहे. तर म्हणून मी इथे हरभऱ्याचा पाला वापरलेला आहे. आणि खरं म्हणजे मी पुदिना वापरणार होती, पण मला मार्केटमध्ये पुदिना भेटला होता, पण तो नंतर संपून गेला. आता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून मी हरभऱ्याचा पाला घेतला. पण खूप छान म्हणजे या पोपटीला छान मस्त हरभऱ्याचा जो पाला आहे त्याचा छान मस्त असा फ्लेवर आला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर अशा पद्धतीने केळीची पानं पसरवून घ्यायची आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की मी ही जी केळीची पानं आहेत अशी मोठी चौकोनी कट करून घेतली होती, जेणेकरून आपण जेव्हा पोपटी काढू ना एका प्लेटमध्ये तेव्हा ती काढताना खूप इझी पडते. म्हणून आपल्याला अशी केळीची पानं मोठी आणि चौकोनी साईजने म्हणजे कापून घ्यायची आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आपण ज्या भाज्या लाल तिखट आणि मीठ लावून ज्या
मॅगिनेट करून घेतल्या होत्या त्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहे. सर्वप्रथम आपल्याला तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा ॲड करायच्या आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर आपण ज्या भाज्या म्हणजे बटाटा, त्यानंतर रताळा, त्यानंतर स्वीटकॉर्न ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने असे अगदी सुटसुटीत असं पसरवून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ना ही जी पोपटी आहे कुकर भरला म्हणून आपण काय करतो ते दाबतो. तर आपल्याला ही पोपटी आपल्याला अजिबात दाबायची नाही आहे. कारण कसं माहिती आहे का यामध्ये आपण अंडे ॲड करतो. आणि जेव्हा आपण म्हणजे बाबा कुकर भरले म्हणून आपण त्या भाज्या आहेत फक्त आणि म्हणून आपण ती पोपटी अशी दाबतो आणि ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण त्याच्यामध्ये जी अंडी टाकतो ना ती अंडी फुटण्याचे खूप चान्सेस असतात. म्हणून आपल्याला ही पोपटी अजिबात दाबायची नाही आहे. जर कुकर भरला असेल तर आपण दुसरा कुकर वापरू शकतो किंवा तुम्ही पातेल्याचा सुद्धा वापर करू शकतात. मोठा पातेला असेल तुम्ही त्यातही ही पोपटी करू शकतात. एवढंच आहे की तुम्हाला गॅसवरती थोडं जास्त वेळ ठेवावं लागेल. आता ही जी अंडी आहेत अशा पद्धतीने ही अंडीसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित ठेवून घ्यायची आहेत. आणि मी काही भाज्या आणि म्हणजे अंडीसुद्धा साईडला काढून ठेवलेली आहेत कारण मी दुसरा कुकर लावणार आहे. कारण एकाच कुकरमध्ये एवढं सगळं नाही मावणार म्हणून मी 2 कुकर लावणार आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला मॅगिनेट केले जे चिकन आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की ना हे तुम्हालाही माहिती आहे चिकनला पाणी सुटतं. आणि हे जे चिकन आहे आपलं हे चिकन वाफेमध्ये शिजणार आहे. त्याच्यामुळे त्याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण भाज्यांमध्ये मिक्स होतं. आपण ज्या भाज्या ॲड केलेल्या आहेत पोपटीमध्ये तर त्या भाज्यांमध्ये पूर्ण मिक्स होतं आणि खूप छान असा फ्लेवर येतो. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा वालाच्या आणि वालपापडीच्या शेंगा ॲड करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला केळीची पानं ॲड करायची आहेत. यावरती सुद्धा मी अगदी केळीची चौकोनी अशी मोठी पानं ॲड करणार आहे. हे ॲड केल्यानंतर आपल्याला हरभऱ्याचा पाला ॲड करायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना मी एक गोष्ट इथं विसरलेली आहे. तर आपल्याला ओवा यामध्ये आवर्जून ॲड करायचा आहे. जेव्हाही आपण यामध्ये लाल तिखट, हळद, मॅगिनेट केलेल्या भाज्या ॲड करतो ना त्याच्यावरती आपल्याला ओवा ॲड करायचा आहे. ते मी विसरून गेलेली आहे. मी कुकर लावल्यानंतर 6 शिट्ट्या झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला ओवा टाकायचा होता. हे मी विसरून गेलेली आहे. त्याच्यामुळे पोपटी करताना ओवा आवर्जून तुम्ही टाका. कारण ओव्याचाच आपल्याला खूप छान असा फ्लेवर येतो. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हरभऱ्याचा पाला ॲड करायचा आहे. झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला आपल्याला मोठ्या गॅसवरती 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आणि 6 शिट्ट्यांमध्ये आपली पोपटी छान मस्त तयार होते. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अगदी हलकं असा पाण्याचा शिटका मारू शकतात. आणि मी तुम्हाला सांगेल की ना कधी-कधी आपला जो कुकर असतो, कुकरसुद्धा हे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही कुकरला अगदी मंद गॅसवरती शिट्टी येते, काही कुकरला मोठ्या गॅसवरती शिट्टी येते, काही कुकर असे असतात की शिजतात पण शिट्टीच होत नाही. खूप सारे प्रकार असतात. आपण आता कुकरला 6 शिट्ट्या काढून घेऊया.
मी ओपन करते. हे बघा पाला लागतो. दीदीच्या बाजूला 2 मिनिटं मी बाबांना दाखवते. हे बघा हा पाला साईडला पालाचा पाला नाही ते हरभऱ्याचा पाला आहे. याला पण खायचं असतं. नाही नाही खायचं, काढायचं. हे बघा हे चिकन वगैरे सगळं असं हे पत्ता पत्ती आपल्याला झालं. आपल्याला बघ चिकनचा पीस. अरे मका खाईल मी. चिकन आहे, मका आहे, अंडी आहे, सगळं मिक्स. बटाटा पण आहे. बटाटा पण हे बघा अंड, हे बटाटा आहे. थोडे शेंगदाणे पण असते ना. हा सगळ्यांची चौकट बटाट्याला चिकन. चला आम्ही करतो एन्जॉय. तुम्ही आल्यावर करू आपण. यार मला पण एकदा घरी बघ. मीच करेल घरी. आमच्या इथे राशी तांदूळची एक तू त्या साईडला बस. गणेश तुझ्या बस. माहिती का या साईडलाच बसते बरोबर. अरे नाही बस ना तिकडे त्या साईडला. आमच्या दोघांना मस्त आहे. नाही तर ठीक आहे चल. ओय राहू दे चल. गणेश तू तिकडे सरक. हा दादा आणि मी इकडे बसतो. होते टीचरकडे रोजच बसतो अभ्यासाला. बोर वाटतं का रे तू सगळं असं वेगळं पण करतेस. हा काकू. नाही असं म्हणजे तुम्हाला खायला बरं पडेल असं वेगवेगळंच करतात काकू. असं म्हणजे चिकन एकत्र लागतं. नाही चिकन सगळं असं वेगवेगळं हे करतात. पण मस्त शिजले. हा काकू सगळं वाफेमध्ये अरे काय आपल्या क्लासच्या पार्टीला पोपटीच बनवू पण आरोही खाणार नाही. मला उद्या पण पाहिजे. मला पण उद्या पार्टी. आमच्या शाळेतल्या मॅमच्या बर्थडेला. आमच्या मॅडमच्या ॲनिव्हर्सरी उद्या कठीण नाही. झालं 12 वाजेपासून चालूच नाही. उद्या बर्थडे आहे आमच्या शाळेतल्या मॅमचा. पण असं म्हणजे नाही हळूहळू सावकाश.
सावकाश हळू व्हेजिटेरियन आहे म्हणून तुझी आणि आरूची जोडी जमते बरोबर ना. हे सगळे पीसेस बोनलेस असतात ना. हा? बोनलेस असतात. नाही याच्यामध्ये ना हे जे असतं ना त्याच्यामध्ये ना मी काकू याचे हे पानं टाकले आपले ते कॉर्न. हा कॉर्न असतात ना त्याचं. नाही 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 अजिबात नाही गरम आहे. बटाटे सगळा मसाला वगैरे लागला त्याला. कोंबडी हे सगळं टाकतात. झूम झाला. असं वाफेने छान शिजलंय सगळं. रेकॉर्डिंग ऑफ सिनेमॅटिक्स ठेवून द्यायचे. काय करायचंय. आता आम्ही पोपटी ताटात काढले. आता आम्ही सगळे ताव मारणार आहोत हो ना. एकदम छान मस्त. सगळे एन्जॉय करणार. मस्त एन्जॉय करणार मस्त खाणार. चला आता पटापट ताव मारायला सुरुवात करा. असू दे राहू दे चालू राहू दे काय प्रॉब्लेम. सांगा तर कशी पोपटी टेस्टी होती आणि आम्ही पोटभर खाल्ली. मस्त हा ना. एन्जॉय. मी पण पहिल्यांदाच केली होती खूप पोपटी. टेस्टी आणि खूप जे टेस्टी perfect झाले. taste पाहिजे होती ती झाली होती. हा ना. छान झाली होती, हो. मस्त झाले आणि सगळ्यांनीच एन्जॉय केलं. पोटभर खाल्ले मस्त. हा ना. तर आम्ही 2025ला मी घरामध्ये कुकरमध्ये पोपटी केली. नाही, खूप टेस्टी छान झाली हा. होती. मस्त व्यवस्थित झालं होतं सगळं. खूप छान. चलो बाय. आणि आम्ही आईस्क्रीम पार्टी पण केली. चॉकलेट आईस्क्रीम पार्टी एन्जॉय केलं छान पैकी. मस्त. चला तुम्हाला गुड नाईट. ओके गुड नाईट बेटा. चल गुड छान नाईट. थँक्यू. नेक्स्ट टाइम परत करू आपण 2026ला. मी माझ्याकडे करू मस्त छान पैकी. आपण फिश करू काकू. फिश पोपटी करू. सुरमई करू. सुरमई त्याच्यामध्ये सुरमई. चालेल, बाकीचे चालेल. काटे काढायचं झंझट नाही ना. आणि ती छान. नाही तर फ्रॉन्स करू. प्रॉन्स मला नाही खाता येत. नाही मला फक्त सुरमई आणि पापलेट पण चालेल. थोडंच खाते मी. बाकी मला बाकीचे पदार्थ हा ना. नाही खाते. बाकी आपण छान मस्त एन्जॉय केला. चला बाय. बाय 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 चला बाय. थँक यू फॉर द ड्रिंक. बाय. बाय.